आज आधी बैठक होती। आज अधिवेशन सुरू आहे आणि सगळ्या आमदारांना या ठिकाणी मला वाटते ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्करराव जाधवजींनी या बाबतीत आपल्याला सर्वांना सांगितलं असेल। आज साहेबांनी आढावा घेतली, आपल्याला सर्वांनाच आठवत असेल आणि माहीत असेल की विधिमंडळातील नेत्या नात्यांनी नेहमीच ते आमदारांशी चर्चा किंवा नेमकं काय चाललं आहे काय नाही चाललं आहे आणि विशेषतः कुठच्या प्रश्नावरती भर घेतलं गेला आहे की नाही, काय केलं आहे आणि पूर परिस्थितीच्या नंतर देखील जी ओळा दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे ह्यासाठी अजून शासन म्हणून का मान्य होत नाही आहे, ही भूमिका देखील आपण विरोधी पक्ष या नात्याने पोटतिडकीने मांडतायत की नाही, या सर्व गोष्टीचा आढावा त्यांनी घेण्याचं काम केलेलं आहे। आणि बहुतेक विधिमंडळातील मतदारसंघातले जे काही विषय असतील किंबहुना पक्ष संघटनेचे काय विषय असतील ते दोन्ही सभागृहातल्या विधिमंडळातील सदस्यांना ऐकून घेतलं आणि मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। भाऊ, आज पुन्हा एकदा जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार होती ती पुढे ढकलली गेलेली आहे, या संदर्भात काही चर्चा झाली का? आणि दुसरं तर ज्या पद्धतीने आता शिंदे फडणवीस सरकारने जो महानगरपालिकेसंदर्भात निर्णय घेतला होता त्याला देखील कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। स्वागतार्ह आहे। कालच आम्ही सांगत होतो की हे जे काही निर्णय आहेत हे घाईघाईने घेऊन शासन म्हणून चालणार नाही आणि मग आरेच्या बाबतीत एक वेगळी भूमिका घेतली गेली आणि नंतर आल्यानंतर त्याला स्थगिती दिलं, तर ह्यालाही कायद्याचा काहीतरी आधार असणं गरजेचं आहे आणि तीच भूमिका महानगरपालिकेची होती। कारण हा काय एक्सरसाइज आम्ही कोणी मिळून किंवा सत्ताधारी कोणी मिळून केलं नाही, निवडणूक आयोग असते, निवडणूक आयोग एक प्रक्रिया करत असते, त्या प्रक्रियेतूनच पुणे असेल, मुंबई असेल, पिंपरी चिंचवड असेल, ठाणा असेल, या सर्वाची आखणी झाली होती आणि अचानक प्रकारे कॅबिनेटचा डिसिशन जर येतो तर मला वाटते या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने पण त्याची दखल घेतली आणि त्याला स्थगिती देण्याचं काम केलेलं आहे। अर्थात स्थगिती दिली म्हणजे तो निर्णय आमच्या बाजूने झाला का त्यांच्या बाजूने झाला हा नाही, महत्त्वाचं आहे का हे निवडणूक आयोग ह्याच्या बाजूने काय निर्णय येणार आहेत। कारण निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर असं जर राजकीय हस्तक्षेप करून घेऊन आपण निवडणुका पुढे जर घेऊन जात असो तर 6 महिन्यापेक्षा जास्त महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये लोकप्रतिनिधी नसणे ही देखील एका प्रकारे घटनेप्रमाणे पण आणि विशेषतः पब्लिक पार्टिसिपेशन ज्याला म्हणतो की लोकांचं प्रतिनिधित्व हे देखील नसणे म्हणजे एका प्रकारे आपण मंत्रालय काय सचिवालय ज्यावेळी आपण बोलतो तीच परिस्थिती त्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ही फक्त मुंबईमध्ये नाही, पुण्यामध्ये पण तीच आहे, पिंपरी चिंचवडमध्ये पण तीच आहे, ठाण्यामध्ये पण आहे, कल्याण डोंबिवली किंवा इतर जे आणि जे नगरपालिका आहेत त्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळते। भाऊ, आज 2 दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती एका गोविंदाची आणि आज नानावटीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। काय अत्यंत त्याला जोडूनच असा प्रश्न आहे की त्याला आर्थिक मदत किंवा कोणती मदत मिळाली नाही असे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आहेत त्यांनी देखील आरोप केलेला आहे। अत्यंत दुर्दैवाने म्हणावं लागेल की 2-3 गोविंद्यांपैकी काही लोक सिरियस आहेत। विशेषतः डॉक्टर प्रवीण बांगरांशी मी त्याच दिवशी रात्री बोललो। एक पेशंट केम हॉस्पिटलमध्ये तो तर वरळी जांभोरीवरून त्यांना घेऊन आल्यात आलं होतं। या आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जांभोरी मैदानमध्ये ज्यांनी नियोजन केलं त्या मंडळामध्ये खाली गाद्या ठेवले नाही, कारण ह्या सुप्रीम कोर्टाचे निकष होते, हायकोर्टाचे निकष होते। एवढंच नाही तर त्या व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था नव्हती, कदाचित त्यांनी केली असेल पण ती त्यावेळी उपलब्ध होती की नव्हती असं, मेडिकल एड नव्हता आणि मंडळाच्या लोकांनी त्याला ॲडमिट केलं। तोही आज दुर्दैवाने पेशंट थोडाफार सिरियस आहेत। मी स्वतः त्या डॉक्टरांशी बोललो। हिंदुजामध्ये पण देखील अशाच प्रकारे मानेला लागलेला एक पेशंट देखील आहेत आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांच्याकडे बिलं मागितलं जाते। आज जे तुमच्या माध्यमातूनच मला माहिती मिळाली की नानावटीमध्ये पण एक दुर्दैवाने एक गोविंदा पथकातील एक सदस्य ह्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आता ही जबाबदारी पण ही निश्चितपणे शासनाची येते। त्याला कारण असं आहे की एक तर पहिला तुम्ही प्रोत्साहन केलं, काही निर्णय नाही, काही निर्बंध नाही, बिंदास करा, आम्ही तुमच्या मागे आहोत, आम्ही तुम्हाला कवच दिलेलं आहे असं घोषणा करण्यात आल्या आहेत। प्रत्येक स्टेजवरती जाऊन काय भाषण केलं हे मी तुम्हाला बोलायची गरज नाही, तुम्ही सर्वांना सांगितलं। ह्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन होतं ज्यासाठी संकल्प प्रतिष्ठान म्हणून आम्ही हे स्थगित केलं होतं किंवा लहान मुलांना तुम्हाला घेता येत नाही, ह्या रिस्ट्रिक्शन होतं आणि 8-9 वर्षाचा मुलगाच्या वरती तुम्हाला जाता येत नाही, ते देखील रिस्ट्रिक्शन्स कुठेही पाळले गेलेले नाही। अशा वेळी थराची जी उंची आहे ती मर्यादित असली पाहिजे, पण आता ही उंची काही मंडळांनी 3 ठिकाणी लावलेत आणि काही लोकांनी आयोजकांनी त्याचा गवगवकार करून घेऊन आमच्याकडे 8 लावले, आमच्याकडे 9 लावले, आमच्याकडे 10 लावले। म्हणजे ही मरण्याची जी स्पर्धा जी गेल्या अनेक वर्षाची टीका आम्हा सर्वांवर होत होती आणि आम्ही सर्वांनी ती भूमिका घेतली की याला उंचीला स्पर्धा नको, जेवढे थर तुम्ही लावू शकता तेवढे लावा, ती स्पर्धा करू नका।
ते आज पाहायला मिळत आहेत. आणि मी मागणी करीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना की जसं आपण प्रत्येक गोविंदा मंडळामध्ये जाऊन पोटतिडकीनी या गोविंदा पथकांच्या बाबतीत ज्या भावना व्यक्त केल्या, अगदीच तुम्हाला तर तुम्ही त्यांना 5% आरक्षण पण देऊन टाकण्याची भूमिका घेतली, पण एकही आयोजक, एकही त्यांच्या पक्षातला माणूस हा त्यांच्या मदतीला धावून गेलेला नाही. आणि म्हणून शासनाने लवकरात लवकर या सर्व गोविंद पथकांना मदत द्यायला पाहिजे. मेडिक्लेम स्कीमची तुम्ही जे क्लेम केली होती ते क्लेम काय झालं, नाही झालं, काढले गेले की नाही गेले हे तुम्ही सांगायला पाहिजे. आणि फक्त 3च नाही तर अनेक असे गोविंदा पथक आहेत जे आता संपर्क करत आहेत, की ज्यांच्याकडे व्यवस्थित रीतीने त्यांना जे लागलेलं आहे त्याला देखरेख जी व्हायला पाहिजे होती ती होत नाही. याहीकडे लक्ष द्यायला पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना मागणी करतो. हिंदी में जानना चाहेंगे आज के मीटिंग अफजल वदाचा देखावा साकारायचा होता पण त्याला पोलिसांनी परवानगी जे मला तर आश्चर्य वाटते की या विषयावरती अजूनपर्यंत जे आमच्यातले मित्र सहकारी विधिमंडळातील सहकारी होते जे हिंदुत्वासाठी आम्हाला सोडून गेले, एकही ब्र शब्द काढायला तयार नाही आहे. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये अशा प्रकारे परवानगी न देणे या बाबतीत ब्र शब्द देखील पुण्यातला कुठचाही लोकप्रतिनिधी काढताना आपल्याला पाहायला मिळत नाही. दुर्दैवाने म्हणावं लागेल की हीच मानसिकता आणि ही शासनाची आहेत की आज प्रशासन यांच्यावरती हावी होतो आहे. आपण पाहिलं असेल की हे गोविंदा पथकामध्ये पण देखील आज अशा काही मंडळांनी मोठ्या प्रमाणावरती देखील आयोजन करत असताना हे अफजल खानचा वधाचा देखील किस्सा किंवा चलचित्र देखील दाखवण्याचं काम या गोविंदा पथकामध्ये केलं होतं. मग तिकडे देखील कोणी त्याला थांबवलं नाही. मग आज गणेश उत्सवामध्येच का ही भूमिका जी आहे ही काय रास्त नाही आहे. या बाबतीत आम्ही स्वतः विधिमंडळामध्ये हा प्रश्न आम्ही आज मांडण्याचा प्रयत्न केला, पण उद्या आम्ही हा प्रश्न मांडून शासनाला याच्यात निश्चितपणे आम्ही जाब विचारू. त्याला कारण असं आहे की हे फक्त एका पुण्यासारख्या शहरापुरता मर्यादित नाही तर अशा अनेक भागांमध्ये पण देखील परवानगी दिली जात नाही. काय काय भागांमध्ये शासन एक म्हणतोय, शासन म्हणतोय बिंदास, कुठच्याही अटी नाही आहे, काही निकष नाही, काय नियम नाही. आणि दुसऱ्या बाजूला पोलीस यंत्रणा किंबहुना महानगरपालिका या निकष जे माननीय उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्या आधारावरतीच करतायत. आता काही नाही तर डीजेचाच नाद केलेला आहे आणि ते डीजेचा नादशिवाय ते बोलतात मी ऐकणारच नाही. पण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट याच्याबद्दल काय, म्हणजे शासनमध्ये बसलेली लोकच सांगतायत. कोण कधी सांगताय बघून घ्या, कोण सांगतोय कोतडा काढू, कोण सांगतोय बिंदास तुम्ही करा. ती विसंगती आहे आणि म्हणून शासनाने याच्या बाबतीत सुस्पष्ट परिपत्रक काढून गणेशोत्सवाला याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वच्या आधारावरती माहिती द्यावी अशी आमची मागणी राहणार आहे. हिंदी में जानना चाहेंगे आज उद्धव ठाकरे के साथ मीटिंग की, मीटिंग में क्या महत्वपूर्ण आज सभी विधायकों को बुलाने का काम आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव जी ने, आदित्य जी ने किया और हम सब की बात सुन के ली. विधिमंडल में किस तरह से काम चल रहा है उसका जायज़ा लेने का काम किया. ओला दुष्काल होना चाहिए ये जो अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी की और जो कष्टकरियों की है वो भी हमारे सामने उन्होंने पूछा कि क्यों नहीं सरकार इसके लिए मान रहे. हम सब ये चीज़ों की जानकारी हमने उनको देने का काम किया और विभिन्न विषय के ऊपर चर्चा हुई, संगठनात्मक पण चर्चा हुई और बड़े पैमाने के ऊपर संगठित होकर अपनी लड़ाई विधिमंडल में, विधानसभा में, विधान परिषद में और वक्त आया तो रास्ते पे उतरकर लोगों के हित के लिए काम करे ऐसी सूचना और ऐसा आदेश उन्होंने देने का काम किया है. सुप्रीम कोर्ट की तारीख, सुप्रीम कोर्ट में आज भी तारीख जो है वो आगे बढ़ गई है, क्या कहना चाहेंगे, कब सर्वोच्च न्यायालय के ऊपर हमको विश्वास है. हमारी अपेक्षा थी कि आज कुछ तो भी निर्णय हो, अभी ऐसा कुछ सुनने में आया, कल हुआ, लेकिन किसी और एक न्यूज़ चैनल में ऐसे दिखाया कि वो भी तारीख आगे जा रही है. लेकिन सुप्रीम कोर्ट है, वक्त लगता है जरूर है, लेकिन देर ही सही दुरुस्त सही, जिस तरह से हम कहते हैं, जैसे कहावत होती है ऐसी हम अपेक्षा करते हैं कि इतने दिन के बाद क्यों ना हो, उसके बाद सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय जल्द से जल्द निर्णय ले और लोकशाही जिंदा रखे, ऐसी हम अपेक्षा करते हैं. उद्धव जी महाराष्ट्र के दौरे पर जाएंगे, क्या ये विषय आज नहीं था, लेकिन इसके पहले आदित्य जी के दौरे थे जो रैंडम निकले. उन्होंने संवाद यात्रा के माध्यम से लोगों तक जाने का काम किया और आप देख रहे हैं उनको कितनी अच्छी तरह से प्रसिद्धि और मिल रही है. एक जरूर है कि मुंबई शहर में भी गट्ट नेताओं की एक बैठक जो बहुत पहले नियोजित थी वो हमको करनी थी और वो करनी है और उस माध्यम से मुंबई के कार्यकर्ताओं को भी मार्गदर्शन हो और आगे आने वाले चुनाव को सामने रखते हुए भी किस तरह से हम लोगों के सामने जाना है. हालांकि उस चुनाव को सामने रखते हुए
की तैयारी नहीं है। ये रेगुलर जो हमारी मीटिंग होती है, लेकिन किस तरह से चुनाव को सामना करना है ये भी मार्गदर्शन लगता है मुझे आदरणीय उद्धव जी उस बैठक में करने का काम करेंगे। रहा सवाल उनके दौरे के बारे में, तो वरिष्ठ जो है उसमें पूरी दौरा तय कर फिर वो आपके बीच में कहा जाएगा। बहुत ही दुर्दैवी है और मेरी ये स्पष्ट मांग है कि सरकार ने आंख खोलना चाहिए। उन्होंने जिस तरह से उत्तेजन किया, जिस तरह से उन्होंने कहा कि हम मेडिक्लेम के माध्यम से हम इनको संरक्षण देंगे, आपने देखा होगा कि सभी निकषों को तोड़ने का काम हर मंडलों के माध्यम से कोशिश की थी कि नहीं होना है, फिर भी वो होने का काम हुआ। दुर्दैव की बात है कि ऐसे 3 जो गोविंदा पथक में के जो हमारे सदस्य हैं वो आज एकदम तकलीफ़ में है या बहुत बड़े इंजरीज़ में उनको जो इंजरीज़ हुई है, और उसमें से एक हमारा गोविंदा पथक का सदस्य एक्सपायर हुआ है। हम शासन से मांग करेंगे कि आपने पहले मेडिक्लेम कहा किया था, क्यों नहीं किया, और दूसरी मांग करेंगे जल्द से जल्द उसको अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहायता निधि से देनी चाहिए। और तीसरी बात ऐसी है कि जो भी इलाज उन्होंने कहा था कि हम खुद करेंगे, हिंदुजा के आज इसमें भी उसके परिवार के पास बिल मांगा जा रहा है, तो ये भी सरकार ने जो जबाबदारी ली है वो जबाबदारी से वो हटे नहीं, ऐसी हम अपेक्षा करतो। प्रवीण दरेकरांनी आत्ताच प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणतात की 10 लाखाचा विमा कवच म्हणून त्याच्या आईला आम्ही मदत करणार आहोत। हे असंवेदनशील वक्तव्य वाटतं की नाही? म्हणजे मदत देण्यानं मुलगा येणार आहे का परत? दुर्दैव आहे आणि आज त्यांना बोलावा लागतो 10 लाखाचा कवच आम्ही देणार आहोत। अहो तुम्ही त्यांना साधा बघायला गेलेला नाही आहात। जे आयोजक होते, तुम्ही जे सांगत होता तिकडे होता, जे वरळीतली जी घटना मी तुमचा ज्याचा उल्लेख केला की केम हॉस्पिटलमध्ये गेला, त्याला गाडीची व्यवस्था नाही। आम्ही ज्यावेळी आयोजक म्हणून होतो, आम्ही रात्रभर फिरून घेऊन त्या गोविंदा पथकांशी बोलत होतो। रात्री त्यांच्यातले काही मंडळाने मला फोन केला म्हणून मी तिकडचे असलेले डीन साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि हिंदुजामध्ये आमच्या युनियनच्या माध्यमातून किमान विचारपूस करण्याची जबाबदारी आम्ही घेतली। पैशाने आपण खेळतोय, अहो 10 काय 15 काय 20 काय त्याचा जीव येऊ शकतो का? आणि त्या सर्वांपेक्षा महत्त्वाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की कोणी साधा शासनाचा प्रतिनिधी तिकडे जात नाही आणि तिकडे प्रायव्हेट हॉस्पिटल्स त्यांच्याकडे बिलची मागणी करताय। म्हणजे काय त्या घरातल्या लोकांची अवस्था आहे? एका बाजूला तुम्ही सांगताय बिंदास जावा, काय मेडिक्लेमची तुम्हाला आम्ही सर्व जबाबदारी घेतलेली, काही जरी झालं तरी आम्ही तुमच्या मागे आहोत, आणि झाल्यानंतर त्याच्यात कोणी जाऊन बघत नाही। तर मला वाटते हे दुर्दैवी आहे। संवेदनशील भूमिका ही तुम्हा आपल्या सर्वांची राहायला पाहिजे अशा विषयावरती, किमान अशा विषयावरती पैशाने मोजू नका, एवढं नम्रपणे आमचं या सरकारला म्हणणं आहे।